तर चला आपण आज स्टार्ट करूया लेक्चर नंबर 5 ॲडव्हान्स बॅचमध्ये. आजचं लेक्चर आहे इक्वल हाय आणि इक्वल लो. मार्केटमध्ये आपण जेव्हाही चार्ट ॲनालिसिस करतो तर आपल्याला हा एक पॅटर्न आहे, हा आपल्याला कंटिन्युअसली बघायला मिळतो. फक्त आपल्याला तो कळत नाही की तो मार्क कसा करायचा, की त्याला काय म्हणतात. तर इक्वल हाय आणि इक्वल लो हे बऱ्यापैकी जेव्हा सपोर्ट किंवा रेजिस्टन्स लेवल असते तेव्हा ती ब्रेक करून किंवा त्याच्या जवळपास आपल्याला हे पॅटर्न दिसतात. ह्या पॅटर्नमध्ये जर आपण बुलिश साईड जर बघितलं तर मार्केट काय करतं, एक चांगल्या अपसाईडचा मूव देतं, देन 50% किंवा 25% एरिया डाऊन येतं अँड देन परत जो हाय मार्क केला आहे, जो मागचा जो अपसाईडची रॅली जी मूवमेंट दिली होती त्या रॅलीच्या एंडिंगला म्हणजे टॉपला परत तिकडची लिक्विडिटी घ्यायला मार्केट वर जातं किंवा तिकडे जे पण टॉप लॉस असेल ते घेण्यासाठी मार्केट वर जातं. तेव्हा इक्वल एंट्री पॉईंट बनतात. जसं की आता आपण जस्ट बघितलं नेप टेक्नॉलॉजीमध्ये. हे बघा इथे, आता बघा इथे मार्केटने चांगली रॅली आपल्याला दिली, बरोबर. आता ही रॅली दिल्यानंतर मार्केट 50% म्हणजे हा जो एरिया आहे, हा एरिया आहे आपला 100% एवढा. तर किती पर्सेंटचा आहे हा? जवळपास 1.8% मार्केटने गेन दिला. आता बरोबर याचा 50% एरिया. आता बघा तुम्ही जर हा बॉक्स प्रॉपरली जर बघितला तर एक सेंटर लाईन आहे याच्यामध्ये आणि हा ॲरो आहे ब्ल्यू कलरचा. बरोबर तिथपर्यंत मार्केटने 50% एरिया कव्हर केला. देन इथून परत हा जो रेजिस्टन्स ब्रेक केला इथे आणि हा जो स्विंग बनवलाय हा इथे, हा स्विंग आणि हा स्विंग याला म्हणतात इक्वल हाय. आपण जेव्हा पण आपण इक्वल हाय असे ड्रॉ करू तेव्हा एक अशी लाईन ड्रॉ करायची आणि त्या लाईनवर लिहायचं इक्वल हाय, EQH. ओके, असे पॉईंट्स याला म्हणतात इक्वल हाय. इक्वल हाय जेव्हाही बनतो तेव्हा आपल्याला एंट्री पॉईंट किंवा टार्गेट पॉईंट हे क्लिअर होतं. आपल्याला जर आता इक्वल हाय बनले, आपल्याला माहिती आहे की आता याच्यावर मार्केट जाणार नाही, आपण इथे डाऊन साईडला मूवमेंट प्लेस करू शकतो. इक्वल हायचा जो हायेस्ट पॉईंट आहे तो टॉप लॉस किंवा बफर ठेवा थोडासा अँड देन जिथून मार्केटनी रॅली केली आहे त्या रॅलीचा बेस इथे हा आपला फायनल टार्गेट असणार. याच्यामध्ये जेवढे पण छोटे स्विंग्स असणार, हे बघा, हा जेवढे पण छोटे स्विंग्स असणार हे आपले टार्गेट 1 टार्गेट 2 असणार. तर बघा हा एक स्विंग आहे, हा एक स्विंग आहे, हा एक स्विंग आहे, हे आपले टार्गेट असतात. अशा वेळेला शक्यतो टार्गेट 2 पर्यंत होल्ड करायचं, टार्गेट 3 रिस्कमध्ये ठेवायचं. म्हणजे जर टॉप लॉस हिट झाला, ट्रेलिंग टॉप लॉस, आता बघा टार्गेट 1 टार्गेट 2 आपण बुक केलं, जेव्हा आपण हा रिस्कमध्ये टार्गेट 3 ठेवू तेव्हा तो थोडासा प्रॉपर मार्क करायचा आणि थोडा बफर ठेवून ठेवायचा. कारण की शक्यतो अशा टायमाला मार्केट चांगल्या प्रकारे आपल्याला प्रॉफिट देऊन जातं. हे शक्यतो तुम्हाला जास्तीत जास्त निफ्टी सेन्सेक्समध्ये चांगलं वर्क करेल. म्हणजे असं नाही की स्टॉकमध्ये करणार नाही, स्टॉकमध्येही करेल, पण तुम्हाला स्विंग्स कुठे जास्त बघायला भेटेल, मूवमेंट. स्विंग्स म्हणजे एक प्रकारची मूवमेंट, रॅली, ते तुम्हाला शक्यतो निफ्टी, बँक निफ्टी आणि सेन्सेक्स याच्यामध्येच तुम्हाला बघायला मिळते. कारण तिकडे व्हॉलॅटिलिटी जास्त असते. तिकडे जर मार्केट वर गेलं तर वर जातं, खाली पडलं तर खालीच पडतं किंवा साईडवे होतं किंवा असं पण बनतं की मॉर्निंगला अपसाईडची रॅली असेल, देन हाय बनवला, देन डाऊन साईडची रॅली, परत अपसाईडची रॅली. तर इक्वल हाय आपल्याला कळतं. नॉर्मल आपण जर 1 तासाचं बघितला, 1 तासाची टाईम फ्रेम जर बघितली तर बघा हा तुमचा इक्वल हाय मानला जाईल. हा का बरं इक्वल हाय मानला जाईल?
हा पॉईंट जरी खाली आणि हा पॉईंट जरी वर आहे, पण जर आपण एक लाईन अशी ड्रॉ केली, एक लाईन अशी ड्रॉ केली इथून अशी, आणि एक लाईन अशी ड्रॉ केली, एक ट्रेड लाईन, आणि ह्या पार्टला जर आपण एक अँगलनी स्ट्रेट बघितलं, सरळ बघितलं, एक स्क्वेअरमध्ये बघितलं, तर तुम्हाला इक्वल दिसतील. जरी ह्या पॉईंटची प्राईस कमी आहे आणि ह्या पॉईंटची प्राईस जास्त आहे, पण ह्या रेंजमध्ये ते इक्वल वेव्ह करताय. म्हणजे जसं आपण साईड वेमध्ये कसं मार्केट इक्वल हाय इक्वल लो बनवतं, तसं हे अप साईडला इक्वल हाय मानलं जातं. जर आपण याला असं बघितलं तर हा आपला इक्वल हाय बनणार आहे. आता ह्या ट्रेड लाईनला जेव्हा पण नेक्स्ट इथे एक हाय बनेल, जसा हा एक हाय इथे बनलाय, हा जसा इथे एक हाय बनलाय, तेव्हा जो थर्ड हाय असणार आहे तो इथे जवळपास इथे कुठेतरी बनणार. हे आपल्याला माहिती असणार किंवा आपण हा इक्वल हाय बनवला आहे म्हणून. किंवा जेव्हा पण मार्केट इथे येईल ह्या पॉईंटला आणि जेव्हा इथून रिव्हर्स घेईल खाली, तेव्हा आपण इकडे एंट्री प्लेस करायला टेक्निकल टर्म यूज करून एंट्री प्लेस करू शकतो. कारण की आपल्याकडे जे इक्वल हायचं इक्वेशन आहे ते इथे प्रॉपरली फिट बसतंय, बरोबर. त्याच्यामुळे हे जरी खालीवर असले तरी मार्केटसाठी किंवा जे पण ट्रेडर आहे त्याच्यासाठी हे इक्वल आहेत. ह्या स्क्रीनला फक्त तुम्हाला टिल्ट करायचं आहे. जे आपल्याला अप साईड दिसतंय, याला जर आपण असं सरळ केलं, फोटो काढून जर याला स्ट्रेट केलं, तर हे इक्वल पॉईंट आहेत. त्यामुळे याला म्हणतात इक्वल हाय. ओके. अ कन्फर्मेशन इंडिकेशन रिव्हर्सल फॉर एरिया कन्सोलिडेशन इन द मार्केट. म्हणजे बघा, जेव्हा आपण इक्वल हाय येतात, आपण काय सांगितलं तुम्हाला आता थोड्या वेळापूर्वी, की जेव्हा आपण इक्वल हाय बनतात तेव्हा मार्केट रिव्हर्सल देऊ शकतं. तिथून आपल्याला डाऊन साईडची एंट्री देते किंवा अप साईडची एंट्री देते. आता जेव्हा इक्वल हाय बनतात तेव्हा आपल्याला डाऊन साईडचीच एंट्री भेटते आणि जेव्हा इक्वल लो बनतात तेव्हा आपल्याला अप साईडची एंट्री भेटते. ओके. इक्वल लो बनल्यानंतर आपण इथे अप साईडसाठीच एंट्री प्लॅन करू शकतो, ना की डाऊन साईडसाठी. आणि जेव्हा आपल्याला इक्वल हाय बनतात, म्हणजे हायर पॉईंट जेव्हा मॅच होतात एका रेंजमध्ये, एका फ्लोमध्ये, एका मोमेंटमध्ये, तेव्हा आपण फक्त डाऊन साईडचीच, सेल साईडचीच एंट्री प्लॅन करू शकतो. ओके. आता त्याच्यामध्ये पण काही टर्म कंडिशन्स आहेत, त्या प्रॉपरली समजून घ्यायच्या. ओके. आता बघा इथे काय दिलेलं आहे, 2 पॉइंट्स विदिन अ 0.2 ATR रेंज ऑफ इच अदर. इकडे काय दिले, प्राइस रिव्हर्सल आफ्टर रिचिंग धिस लेवल. आता बघा, जेव्हा केव्हा अशा इक्वल रेंजमध्ये आपल्या चॅनलमध्ये प्राइस 2 पॉईंट किंवा 3 पॉईंट मॅच करते, तर शक्यता आपल्याला कन्फर्मेशन असतं की तिथून मार्केट रिव्हर्स करेल. ओके. 0.2चा ATR रेंज दोघींमध्ये असू शकतो. ओके. 0.2 म्हणजे खूप कमी. जास्तीत जास्त तुम्हाला जर तुम्ही इथे बघितलं तर बघा किती पॉईंटचा ATR आहे. इथे तुमचा 11, 17.15 आणि इकडे किती आहे, 11, 25.15, म्हणजे 7-8 पॉईंटचा ATR आहे. म्हणजे 0.7, 0.8चा ATR आहे. ओके. जर तुम्ही चार्टमध्ये बघितलं तर तुम्हाला टाईम फ्रेम वापरायची आहे 15 मिनिटाची, 1 तासाची आणि 4 तासाची. 4 तास आणि 1 तास हे तुमच्या फॉरेक्स मार्केटसाठी, निफ्टी, बँक निफ्टी किंवा स्टॉकसाठी 15 मिनिटाची. जेव्हा तुम्ही कमी टाईम फ्रेम वापरता तेव्हा तुम्हाला लवकर एंट्री भेटते आणि तुम्ही शॉर्ट टर्ममध्ये प्रॉफिट करून बाहेर पडू शकतात. लाँग टर्मला तुम्हाला जसं गोल्डमध्ये, बिटकॉईनमध्ये किंवा इथेरियममध्ये जे पण तुम्ही फॉरेक्सचे ट्रेड येतात, करन्सी किंवा कॉमोडिटी, तेव्हा तुम्हाला 4 तास आणि 1 तासावर हे मार्क करायचं.
का मार्क करायचं, कारण हे ते मार्केट 24 चालू असतं आणि त्याच्यामध्ये प्रत्येक 4 तासानंतर एक मुवमेंट कॅप्चर होते. प्रत्येक 4 तासानंतर एक सेशन असतं. आशिया सेशन, लंडन सेशन, युरोप सेशन, हे सेशन जेव्हा स्टार्ट होतात तेव्हा मुवमेंट खूप चांगले येते. त्यामध्ये ते 1 तास आणि 4 तासावर आपण हे मार्क करतो. इंडियन मार्केटमध्ये स्पेसिफिक टाईम असतो, त्यामुळे आपल्याला फक्त 15 मिनिटावर हे मार्क करायचं असतं. जेव्हा असे इक्वल हाय आपल्याला मिळतात, तेव्हा आपण इथून रिव्हर्सल प्लॅन करू शकतो. ओके. त्याचसोबत आपल्याला फेअर व्हॅल्यू गॅप, ऑर्डर ब्लॉक, इन्व्हर्स फेअर व्हॅल्यू गॅप, ब्रेकर ब्लॉक हे सर्व पण यूज करायचं आहे. हा एक पॉईंट आहे की आपल्याला कन्फर्मेशन देतो की मार्केट रिव्हर्स होईल, किंवा टार्गेट पॉईंट देतो की आपला हा फायनल टार्गेट आहे, इथून इथपर्यंत मार्केट आपल्याला होल्ड करायचं आहे. याच्यावर मार्केट आपण होल्ड करायची अपेक्षा ठेवायची नाही, कारण की इकडे त्यांनी स्पष्ट आपल्याला दिसतं की हे इक्वल पॉईंट्स मॅच होत आहेत आणि इथून आपण एक्झिट करायला हवं. आता याच्यापेक्षा जास्त आपण होल्ड करायचं नाही आहे. इक्वल लोमध्ये पण सेमच त्याची डेफिनेशन बघा. मार्केट एक सपोर्ट लेवलला येतं आणि तिथून एक मुवमेंट पकडतं. मुवमेंट पकडल्यानंतर एक स्विंग बनवतं. स्विंग बनल्यानंतर मार्केट परत त्याच सपोर्ट लेवल येतं आणि परत वर जातं. ते आपण जस्ट थोड्या वेळापूर्वी आता जसं आपण बघितलं होतं की एका मुवमेंटला आलं, परत सपोर्ट घेतला, परत त्या मुवमेंटपासून परत वर गेला. आता बघा सेम हे इक्वल लो आहे. एका मुवमेंटला आलं, हा इक्वल लो आहे. हा पॉईंट आणि हा पॉईंट फक्त 0.2चा ATR आहे बघा. सपोर्ट लेवलला आला आणि हे पण सपोर्ट लेवलला आहे. ATRचं लॉंग फॉर्म तुला माहिती आहे का काय? नाही सर. तुम्ही तो सर्च करा. जर ATRचं लॉंग फॉर्म माहीत नाही आहे तर तुम्हाला बेसिकची खूप जास्त गरज आहे. बेसिकमध्ये आपण जेव्हा बघतो तेव्हा ह्या बाकीच्या टर्म्स माहिती पाहिजे. ATR तुम्हाला जर एकदम सिम्पल लँग्वेजमध्ये सांगायचं जर म्हटलं ना, तर ATRचं जे लॉंग फॉर्मच असं आहे की ॲव्हरेज ट्रू रेंज. ट्रू रेंज म्हणजे एक आपला जो मोमेंट आहे, जो मोमेंट चालू आहे अपसाईडचा का डाऊन साईडचा, त्याचा ॲव्हरेज पॉईंट किंवा त्याचा इक्वल पॉईंट, हा जो मुवमेंट चालू आहे आपला, याचा ॲव्हरेज पॉईंट म्हणजेच ATR. ॲव्हरेज ट्रू रेंज म्हणतात त्याला. सिम्पल, एकदम सिम्पल त्याचं डेफिनेशन आहे. तर त्याची जी व्हॅल्यू असणार आहे, जी आपली ही जी मुवमेंटची व्हॅल्यू आहे याची आणि ह्या सेकंड मुवमेंटची व्हॅल्यू, हे जेव्हा किंवा ही डाऊन मुवमेंटची व्हॅल्यू, याच्यामध्ये फक्त 0.2चा फरक असणार आहे. हे टेक्निकल लँग्वेजमध्ये. पण हा थोडा जास्तही असू शकतो, 0.7, 0.8, 0. किंवा 1 पॉईंटचा, किंवा 2 रुपयाचा पण असू शकतो, 10 रुपयाचा पण असू शकतो, 20 रुपयाचा पण असू शकतो. पण ते मार्केटच्या प्राईसनुसार चेंज होतं. आता बघा इथे काय 1,000च्या पुढे इथे जे आहे 1,000ची रेंज चालू आहे, तर इथे 20 रुपये आपण पकडू, मिनिमम 20 रुपयाचा. जेव्हा 100 रुपयाचं मार्केट आहे, 100 रुपये रेंज आहे, त्या स्टॉकची 100 रुपये किंमत आहे, 100 रुपये, 110 रुपये, 120 रुपये चालू आहे, तर 0.2 मानू. ओके. किंवा 2 रुपीज मानू. जेव्हा आपण मार्केटची व्हॅल्यू 100च्या पटीत वाढते किंवा कमी होते, तेव्हा तो ATRचा इंटू, आता बघा इथे किती आहे, 110, 120 आहे. आता इथे ATR व्हॅल्यू काय येईल, 2 रुपये जास्तीत जास्त इथे येईल. म्हणजे 2 रुपये ATR व्हॅल्यू इथे आपण ग्राह्य धरू. जसं बघा इथे किती रुपये होतं, 121.39. इथे किती आहे, 120.82. किती रुपये आहे, 1-1.5 रुपयाचा फरक आहे. म्हणजे हा फरक म्हणजे हा ATR व्हॅल्यू, ॲव्हरेज ह्या रेंजमधले ॲव्हरेज ATR व्हॅल्यू. ओके. जसं बघा इथे किती आहे, 122.39. इथे किती आहे, 122.24. किती झालं पॉईंट. ॲरो दिसत नाही. हा दिसत नाही माझा ॲरो. दिसतोय आता. ओके. सेम जसं आपण इथे इक्वल हाय बघितलं, तसं इक्वल लोला जेव्हा मार्केट येतं
तेव्हा आपल्याला एक रिव्हर्सल सिग्नल मिळतो. आपण कन्फर्मेशन घ्यायचं FVG ऑर्डर ब्लॉक हे रिव्हर्स होतंय मार्केट. जर इकडे जर FVG किंवा ऑर्डर ब्लॉक असेल बघा, इथे ऑर्डर ब्लॉक आहे प्लस इक्वल लो आहे. आपण इथून बाय साईडची एंट्री प्लॅन करू शकतो आणि आपला जो प्रॉफिट आहे तो प्रॉपरली सिक्युअर करू शकतो किंवा सेफ साईड आपण एक्झिट करू शकतो. आता बघा याच्यात बघा इथे काय दिलं आहे, इंटर लॉंग ऑन बुलिश ऑर्डर्स ब्लॉक रिटेस्ट. आता इकडे ऑर्डर ब्लॉक होता 1 मिनिटचा OB इथे दिलेला आहे प्लस इक्वल इथे लो दिलेले आहे. आपण काय सांगितलं, जेव्हा इक्वल लो असतो आपल्याला बाय साईडची एंट्री भेटते. आता इथे इक्वल लो झाले प्लस ऑर्डर ब्लॉक झाला, दोघी गोष्टी इथे कन्फर्मेशन होतात. प्लस आपलं जे इंडिकेटर आहे त्या इंडिकेटरची सपोर्ट घ्यायचा. त्या इंडिकेटर जर आपल्याला सांगतं की इथे जर इंडिकेटरची लाईन ह्या कॅन्डलच्या दोघी कॅन्डलच्या मध्ये किंवा ह्या कॅन्डलच्या सपोर्टला असेल, डाऊन साईडला असेल, सपोर्टला असेल, क्रॉसओव्हर करत असेल, खालच्या साईडने सपोर्ट देत असेल, तर आपण इथे बाय साईडची एंट्री प्लॅन करू शकतो. किंवा मार्केटला त्या ऑर्डर ब्लॉक किंवा फेअर व्हॅल्यू बॅकला रिटेस्टला येऊ देऊ आणि हा जो पॉईंट आहे आपला इथून आपण परत अप साईडची रॅली कॅप्चर करू शकतो. ओके, देन आपलं प्रॉफिट किती असणार आहे, जे फर्स्ट टार्गेट असणार आहे, सेकंड टार्गेट असणार आहे, बस त्याच्यावर जे पण थर्ड टार्गेट असणार आहे. बघा फर्स्ट टार्गेट कोणतं आहे, हा एक स्विंग आहे, हा मार्क केला फर्स्ट टार्गेट. हा दुसरा स्विंग आहे, हा मार्क केला, हा तुझा सेकंड टार्गेट. थर्ड टार्गेट आपण रिक्समध्ये ठेवायचं. हे जे वरचं 3 कॅन्डल आहे ह्या रिक्समध्ये ठेवायचे, ह्या कॅन्डल. ओके, आता मार्केट परत रिव्हर्स झालं आणि बरोबर हा बघा हा जो सपोर्ट होता हा इथून ड्रॉ केलेला आपण सेकंड टार्गेट जे होतं आपलं ट्रेलिंग टॉपला परत त्याला हिट करून मग इथून मार्केट वर गेलंय इमेजमध्ये. ओके, तर सिम्पल आपण जे पण ऑब्झर्वेशन करू, जे आपण आपल्या कंडिशन्स आहेत, जे आपण ऑर्डर ब्लॉक फेअर व्हॅल्यू गॅप आहे याच्या सपोर्टलाच आपल्याला इक्वल हाय आणि इक्वल लो हे मार्क करायचे आणि हे मार्क करून त्याचं कन्फर्मेशन घ्यायचं आहे, इंडिकेटरचं कन्फर्मेशन घ्यायचं आहे, आपल्या टेक्निकल ॲनालिसिस आणि आपण जे पण बेसिक गोष्टी आहे त्याचं कन्फर्मेशन घ्यायचं आहे आणि ट्रेड करायचं आहे. टॉप लॉस लावायचा आहे कंपल्सरी आणि फर्स्ट आणि सेकंड टार्गेट कंपल्सरी घ्यायचं आहे. थर्ड टार्गेटला रिस्क रिवॉर्ड रेशो म्हणून सोडायचं आहे. म्हणजे जर भेटलं तर थर्ड टार्गेट घ्यायचं, नाहीतर सेकंड टार्गेटला टॉप लॉस हिट जरी झाला तरी आपण एक्झिट करू शकतो. किंवा नाही पण झाला, रिव्हर्स होतं आहे मार्केट, तर आपण सेकंड टार्गेटला जेवढं प्रॉफिट भेटतं आपल्याला ते प्रॉफिट घेऊन आपण बाहेर पडायचं. एवढं सिम्पल गोष्ट आहे मार्केटमध्ये राहण्यासाठी. याच्यात कोणाला काही डाऊट आहे?